उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला। तर मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट आहे, आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन। सर्वप्रथम मी आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। तर मी पूनम, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत। तसेच आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना। तर मैत्रिणींनो, आज मी आले आहे मनोरमा मेमोरियल स्कूलमध्ये। तर ही आमची सुद्धा शाळा आहे आणि आमच्या मुलांची सुद्धा शाळा आहे, त्यामुळे या शाळेच्या भरपूर साऱ्या आठवणी आमच्या आठवणीत आहे। तर आज आहे 15 ऑगस्ट, तर त्यासाठी आम्ही शाळेमध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहिलो होतो आणि छानपैकी मग झेंडावंदनही झालं। त्यानंतर सुंदर अशी परेड झाली आणि सर्वात शेवटी या चिमुकल्यांचा डान्स होता, तर ते देखील झाला आणि खूप सुंदर असा डान्स यांनी केला। आणि त्यानंतर मग खूप छान छान भाषणेसुद्धा या चिमुकल्यांची झाली। तर असा संपूर्ण कार्यक्रम आम्ही सर्वांनी पाहिला आणि खरंच खूप छान वाटतं। यांचा कार्यक्रम पाहिल्यानंतर आपल्याला आपली लहानपणीची आठवण जागी होती आणि खरंच लहानपणीचे सर्व दिवस आठवतात। त्यानंतर सर्व शिक्षकांना भेटून मग आम्ही घरी आलो। तर मैत्रिणींनो, आताच आम्ही शाळेतून आलो आहोत। तर दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी सुद्धा शाळेमध्ये गेलो होतो। तर 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी असेल ना, तर तेव्हा आम्ही आवर्जून शाळेमध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित राहतो, कारण ती शाळा सुद्धा आमची आहे, कारण आम्ही त्या शाळेमध्ये पण शिकलो आहोत आणि आत्ता आमची मुलं सुद्धा त्या शाळेत आहेत, त्यामुळे आम्हाला त्या शाळेचा भरपूर अभिमान आहे। तर त्यासाठी आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला तिथे उपस्थित राहतो। तर चला मैत्रिणींनो, आता मी शाळेमध्ये जाऊन आले, छान ध्वजावंदन वगैरे सर्व कार्यक्रम पाहून आले। तर आता घरी आले, तर आता घरची कामं तर तशीच राहिली होती, कारण सकाळी आम्ही लवकर गेलो होतो, काहीच बनवलं नव्हतं मुलांसाठी, फक्त त्यांना चहा आणि दूध आणि बिस्किट हे खाऊन ते गेले होते। तर आता आल्यावर त्यांच्यासाठी छान असे पोहे करते आणि आता नाश्ता झाला ना, तर मग बाकीचा स्वयंपाक मला अजून करायचा आहे। त्यानंतर मग थोडीशी शॉपिंगसाठी पण जायचं आहे, कारण आता नागपंचमी आहे, तर म्हटलं चला थोडीशी शॉपिंग पण करून येऊया। तर मग तिकडे पण जायचं आहे, तर त्याच्या आधी घरातली सर्व कामं मला आधी आवरायची आहे आणि मगच जायचं आहे। तर चला मैत्रिणींनो, आता छान असं मस्त पोहे बनवते। तर मैत्रिणींनो, मी इथे आल्यावर पटकन कांदा चिरायला घेतलेला आहे आणि तुम्हाला दिसतच असेल, तर मी चाळणीमध्ये पोहे धुवून निथळण्यासाठी ठेवले आहे। तर ज्या दिवशी स्वयंपाकाला उशीर होत असतो ना, तर त्या दिवशी मी आवर्जून नाश्त्यासाठी पोहेच बनवत असते, कारण झटपट होणारा नाश्ता म्हणजेच पोहे। तर पटकन म्हटलं आता चला पोहेच बनवूयात। तर चाळणीमध्ये असे आपण जर पोहे धुवून निथळण्यासाठी ठेवले ना, तर पोहे एकदम छान सुट्टे होतात आणि चिवट वगैरे होत नाही। तर त्यासाठी मी चाळणीमध्येच नेहमी धुवून ठेवत असते। तोपर्यंत मग इथे कांदा, मिरची, तसेच कोथिंबीर, कढीपत्ता हे सर्व मी बाजूला काढून घेते। तर इथे मी कांदा चिरण्यासाठी घेतलेला आहे, तर एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे आणि तोपर्यंत मग कढईमध्ये मी तेल ओतून ठेवलं, कारण म्हटलं तोपर्यंत छान असं तेलसुद्धा गरम होईल आणि इथे सर्व कटिंगसुद्धा होईल। तर तेल गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये मी छान असं शेंगदाणा आता तळून घेणार आहे। तर भाजून आपण कधी कधी शेंगदाणे टाकतो, परंतु जेव्हा आपण तळलेले शेंगदाणे पोहेमध्ये टाकतो ना, तर तेव्हा अजून छान अशी चव त्या पोहेला येत असते। तर सर्वप्रथम मी त्या तेलामध्येच छान असे शेंगदाणे तळून घेते, जेणेकरून ते चांगले तळले जातात आणि छान असे गोल्डन आकाराचे शेंगदाणे झाले ना, मग ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। तर बरेच वेळा काय होतं, तेल जर तापलेलं असेल ना, तर शेंगदाणे करपण्याची शक्यता असते, त्यामुळे पटकन शेंगदाणे बाहेर काढून घ्यायचे। तर इथे मी छान असं जिरी, मोहरी, कढीपत्ता, तसेच 2-3 हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा हे सर्व घालून छान असं फोडणी करून घेतली, कारण ती फोडणी जळण्याची शक्यता असते, त्यामुळे पटकन सर्व टाकून घ्यायचं आणि छान असं हलवायचं।
तर इथे तेल थोडं कमी झालं होतं, त्यामुळे मी तेलसुद्धा पुन्हा घालून घेतलं. कारण पोहेमध्ये जर खूप कमी तेल आपण जर वापरलं ना तर पोहे एकदम असे सुटसुटीत होतात. तर त्यासाठी थोडं तेल घातलं ना तर एकदम छान असे ते पोहे होतात. तर इथे थोडीशी त्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ घातलं आणि सर्व पोहे छानपैकी हलवून घेतले. तर पोहे जर चांगले परतले ना तेव्हाच ते टेस्टी लागतात. तर त्यासाठी मी 5 मिनिटे हलवल्यानंतरून त्यामध्ये मीठ वगैरे घालून पुन्हा एकदा झाकण ठेवून घेते आणि 5 मिनिटांनी छान वाफवल्यावर मग पोहे एकदम आपले छान सुटसुटीत आणि टेस्टी होतात. तर सर्वात शेवटी मग पुन्हा एकदा मी पोहे हलवले आणि त्यावर छान अशी कोथिंबीर टाकून घेतली. कारण कोथिंबीरीशिवाय तर पोहे अपूर्ण आहे. तर मस्त आता गरम गरम झाले आहेत. तर म्हटलं चला सर्वांना नाश्त्यासाठी पोहे द्यावे. तर मग सर्व घरामध्ये आली होती, तर म्हटलं चला त्यांच्यासाठी पोहे नेऊन द्यावं. तर हे पण वाट पाहत होते, कारण सकाळी आज यांच्यासाठी सुद्धा नाश्त्याला काहीच दिले नव्हते. तर ते बसले होते, तर त्यांना पहिल्यांदा पोहे नेऊन दिले आणि नंतर मुलांनासुद्धा दिले. आणि मग म्हटलं चला सर्वजण खायचं झालं ना म्हणजे आपणसुद्धा खायला मोकळे. तर इथे शिजुकासाठी सुद्धा मी जातानीच अंडी उकडून ठेवली होती आणि तिच्यासाठी 2 अंडे सकाळी सुद्धा तिला टाकले होते. परंतु आता आम्ही नाश्ता करतो म्हटल्यावर तिच्यासाठी तर काहीतरी तिला दिलंच पाहिजे. परंतु म्हटलं चला आधी आपण नाश्ता करून घेऊयात, म्हणजे मग तिला सुद्धा नाश्ता देता येईल. तर इथे आम्ही सर्वांनी छान असा नाश्ता करून घेतला. तर तिच्यासुद्धा टायमिंगनुसार मी तिला खायला देत असते. तर सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असं 3 टाईम तिच्यासाठी खायला द्यावे लागते. कारण आपण जसं जेवतो ना तर तसंच तिलासुद्धा द्यावं लागतं. तर इथे मी पोहे खात होते आणि जोपर्यंत मी बसली आहे तोपर्यंत ती माझ्यापाशीच बसून राहिली. तर मी तिला बोलत होते की तुला पोहे खायचे का म्हणून. तर ती माझ्याकडे पाहत होती. तर आज 15 ऑगस्टसाठी बिट्टू आणि ओवी शाळेमध्ये गेले होते. तर येता येता ते सुद्धा घरी आले होते. परंतु शिजुकाला पाहून आमचा बिट्टू तर बाहेर लांबच जाऊन उभा राहिला. तर आज माझ्या या तिन्हीसुद्धा नंदा कार्यक्रम पाहण्यासाठी शाळेमध्ये आल्या होत्या. तर येता येता त्यासुद्धा घरी आल्या होत्या. त्यानंतर मग त्यांना पाणी दिलं आणि छान असा चहासुद्धा त्यांच्यासाठी ठेवला. परंतु मी नाश्त्यासाठी आम्हाला पोहे केले होते. तर म्हटलं चला आता या पण आले आहेत, तर पुन्हा त्यांच्यासाठी छान असं गरम गरम पोहे बनवले. त्यानंतर खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि त्यांनासुद्धा घरी जायचे होते, कारण त्यासुद्धा सकाळी लवकर आल्या होत्या. त्यामुळे घरची कामे त्यांचीसुद्धा बाकी होती. तर त्यामुळे त्यासुद्धा घरी गेल्या आणि मग मी सुद्धा माझं काम आवरून मलासुद्धा शॉपिंगला जायचं होतं. तर त्यामुळे मी पटपट आवरलं आणि शॉपिंगला गेले. तर आज नागपंचमीची भरपूर शॉपिंग करायची होती. तर मग म्हटलं चला पटकन जाऊयात. तर त्यासाठी मी जाऊन आले. तर मैत्रिणींनो, मी आत्ताच बांगड्यांची शॉपिंग करून आले. तर आता नागपंचमी जवळ आली आहे. तर दरवर्षी नेहमीप्रमाणे नागपंचमीसाठी मी शॉपिंगला गेले होते. तर संक्रांती आणि नागपंचमी या 2 सणांना बांगड्यांची शॉपिंग केली जाते. तर इतर वेळी तरी आपण मेटलच्या वगैरे बांगड्या घालतो, परंतु या सणांना काचेच्या बांगड्या घालायला जरा मला आवडतात.
आणि सर्वच महिला काचेच्या बांगड्याच घालत असतात, तर त्यामुळे मी पण माझ्यासाठी छान अशा काचेच्या बांगड्या घेऊन आले आहे. तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मी आज किती कलरच्या बांगड्या आणल्यात ते पण तुम्हाला दाखवते. तर या गोल्डन कलरमध्ये मी काचेच्या बांगड्या आणलेल्या आहेत, कारण हा कलर कोणत्याही बांगड्यांमध्ये सूट होतो, त्यामुळे एकदम छान असा हा कलर मी आणलेला आहे. तर गोल्डन कलर प्रत्येक साडीवर जातो, कारण साडीची काठ वगैरे ही गोल्डन कलरचीच असते. तर त्यामुळे या गोल्डन कलरच्या बांगड्या मी घेतल्या आहेत. आणि कोणत्याही कलरच्या बांगड्यांमध्ये आपण या मिक्स करून घातल्या ना तरी सुद्धा खूप छान या बांगड्या दिसतात. त्यामुळे ह्या कलरच्या बांगड्या मी आणल्यात. तर दुसरा कलर आणलाय. तर माझा आवडता कलर म्हणजे हा मोरपंखी कलर. तर या कलरच्या बांगड्या सुद्धा मी आणल्या आहेत. तर या 2 डझन बांगड्या आहेत आणि या 1 डझन बांगड्या आहेत. तर या बांगड्यांमध्ये सुद्धा या बांगड्या घातल्या ना तर एकदम छान दिसतात. तर पूर्ण सेटच एक असा तयार होतो. तर असा पूर्ण सेट सुद्धा आपण घालू शकतो आणि एकदम छान असा दिसतोय हा सेट. तर यासाठी मी या गोल्डन कलरच्या बांगड्या आणलेल्या आहेत. तर अशा या 2 प्रकारच्या मी आता या बांगड्या आणल्या आहेत. तर अजून एक कलर आणला आहे. तर तो म्हणजे माझा फेवरेट हा रेड कलर. तर हा कलर तर मला एवढा सारा आवडतो ना, कारण माझ्याकडं रेड कलरच्या साड्या खूप साऱ्या आहेत आणि खूप सुंदर दिसतो हा कलर हातामध्ये घातल्यानंतर. त्यामुळे या कलरच्या बांगड्या मी आवर्जून आणल्या आहेत. तर इतर वेळी मी काचेच्या बांगड्या घालत नाही. तर त्या वेलवेटच्या किंवा मग मेटलच्या बांगड्या आहेत ना, तर त्या माझ्याकडे बऱ्याच आहेत. तर माझ्या प्रत्येक साडीवरचा कलर माझ्याकडे त्या बांगड्यांमध्ये आहे. तर या काचेच्या बांगड्यांमध्ये जे कलर नाही आहेत ते मी शक्यतो आणत असते आणि त्या बांगड्यांमध्ये सुद्धा माझ्याकडे बरेच कलर आहेत. तर मला मॅचिंग बांगड्या घालायला खूप साऱ्या आवडतात. तर मग मी माझ्या प्रत्येक साडीवर मॅचिंग बांगड्या घालत असते. तर या लाल कलरच्या बांगड्या सुद्धा मी त्यामुळे आणल्या आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा या गोल्डन बांगड्या घातल्या ना तर खूप छान सेट याचा सुद्धा तयार होतो. तर हा सुद्धा सेट एकदम छान दिसतोय. तर हा सेट सुद्धा एकदम छान दिसतोय. तर या सेटसाठीच मी या गोल्डन कलरच्या बांगड्या आणलेल्या आहेत. तर आपला सुंदर असा सेट हा तयार आहे. तर सणांना अशा काचेच्या बांगड्या सेट तयार करून घातल्या ना तर एकदम छान दिसतात. तर त्यासाठी मी आता या काचेच्या बांगड्या बाजूला व्यवस्थित ठेवून देणार आहे. तर अशा प्रकारे मी आज 3 कलर घेऊन आलेला आहे. रेड, मोरपंखी आणि गोल्डन या 3 कलरच्या काचेचे बांगडे मी आज घेऊन आलेले आहे. त्यानंतर माझ्याकडे हिरव्या बांगड्या सुद्धा भरपूर साऱ्या आहेत. तर हिरव्या बांगड्या कधीतरी मला साडीवर घालायला खूप साऱ्या आवडतात आणि जेव्हा केव्हा लग्न असेल तर तेव्हा मी आवर्जून हिरव्या बांगड्या घालते आणि त्याचा छान असा सेट तयार करते आणि त्या सुद्धा घालते. तर त्या मी अशा या डब्यांमध्ये पॅक करून ठेवलेल्या आहेत. तर यामध्ये माझ्याकडे 3 प्रकारच्या हिरव्या बांगड्या आहेत. तर या अशा काळपट कलरच्या आणि गोल आकारामध्ये हिरव्या बांगड्या आहेत. तर त्या सुद्धा मला खूप साऱ्या आवडतात घालायला. तर त्या मी अशा या डब्यामध्ये छान पॅक करून ठेवल्यात जेणेकरून त्या फुटत वगैरे नाहीत. तर इथे दुसऱ्या डब्यामध्ये
काळपट कलरच्याच हिरव्या बांगड्या आहेत, परंतु ह्या चपट्या आहेत। याचा आकार असा चपटा आहे वरून आणि त्याचा गोल आहे। तर एकदम या सुद्धा बांगड्या छान दिसतात। तर कधी या आणि कधी त्या अशा मी या बांगड्या घालत असते। तर अशा हिरव्या बांगड्या माझ्याकडे भरपूर साऱ्या आहेत। तर त्या मी अशा या डब्यांमध्ये व्यवस्थित ठेवले आहेत। आणि या रेशमी बांगड्या आहेत, तर त्या सुद्धा साडीवर खूप सुंदर दिसते। काठपदर साडीवर वगैरे किंवा सणाला जाताना किंवा लग्नात सुद्धा जाताना या मी घालत असते। तर यापैकी तिन्ही बांगड्यांपैकी हिरव्या बांगड्या मी केव्हा पण मला वाटेल ना तर तेव्हा लग्नाला वगैरे जाताना मी घालत असते। तर एकदम छान अशा ह्या बांगड्या आहेत। तर एवढ्या माझ्याकडे काचेच्या बांगड्यांचा स्टॉक आहे। तर माझ्याकडे मेटलच्या आणि वेल्वेटच्या अशा भरपूर बांगड्या आहेत। त्या सुद्धा तुम्हाला पाहायच्या असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवेल। तर चला मैत्रिणींनो, असा भरपूर साऱ्या बांगड्या आहेत माझ्याकडे आणि मला बांगड्या खूप साऱ्या घालायला आवडतात। तर प्रत्येक साडीवर मी बांगड्या घालत असते आणि मॅचिंग साडीवर आपण जर बांगड्या घातल्या ना तर एक सुंदर लुक आपल्याला मिळतो। त्यामुळे खूप सुंदर असं वाटतं, त्यामुळे मग मी बांगड्या घालत असते। तर मैत्रिणींनो, अजून मी काय घेऊन आली हे पण मी तुम्हाला सांगते। तर नागपंचमी म्हटल्यावर बायकांना खूप सारं नटायला वगैरे पण आवडतं। तर त्यामुळे येताना मी 2 मेहंदीचे कोण घेऊन आले आहे, कारण मेहंदी सर्वांनाच आवडते काढायला। त्यामुळे मी मेहंदीचे 2 कोण आणले आहे। तर संध्याकाळी मेहंदी काढणार आहे, तर त्यासाठी हे कोण आणलेत। आणि या 2 नेल पेंटच्या बॉटल आणल्या आहेत। तर हा आहे पिंक कलर आणि हा आहे लेव्हेंडर कलर। तर थोडासा दोन्ही पण पिंक शेडच आहे, परंतु छान आहे। तर असे पेंट कलरच मला आवडतात, डार्क कलर मी नेल पेंटचे जास्त लावत नाही। तर असे हे 2 बॉटल मी घेऊन आले आहे। त्यानंतरून आंबाड्यासाठी हा छान असा रबर बँड आणलेला आहे। तर आपण सणासाठी जेव्हा आंबाड वगैरे घालतो ना तर तेव्हा खूप छान वाटतो हा। तर छान वाटतो हा बो, म्हणून हा मी घेऊन आले आहे। तर आंबाडा घातला ना तर त्याला साईडने लावला ना तर खूप सुंदर लुक सुद्धा येतो याने। तर हे घेऊन आले आहे मी। तर मैत्रिणींनो, अशी सारी शॉपिंग मी आज नागपंचमीसाठी केलेली आहे। तर मैत्रिणींनो, कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।